नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. वाधवान कुटुंबियांना देण्यात आलेल्या 5 प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. सचिव अमिताभ गुप्ता यांना क्लीन चिट देऊन त्याच जागी नियुक्ती देण्यात आली आहे. याचाच अर्थ हे सरकार चालवणाऱ्यांपैकी कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय असा पास दिला जाऊ शकत नाही असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. त्यामुळे वाधवान प्रकरणी पास नेमका दिला कसा गेला हा सवाल सुरुवातीला निर्माण झाला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. चौकशी झाली आणि चौकशीतून मानवतेच्या दृष्टीने तो पास दिला गेला आणि पुन्हा एकदा अमिताभ गुप्ता यांना त्याच ठिकाणी नियुक्त करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा सगळं जे आहे ते वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. लॉकडाऊनच्या काळात सीबीआय आणि ईडीचा आरोप असलेले वाधवान बंधू यांना फिरण्याकरता ट्रान्झिट पास दिलेले श्री अमिताभ गुप्ता यांना पुन्हा एकदा त्याच जागी नियुक्त करण्यात आलंय. मी त्याही वेळेस सांगितलं होतं, अशा प्रकारचा पास कुठलाही अधिकारी आपल्या भरोशावर देऊ शकत नाही जोपर्यंत सरकारमधले किंवा सरकार चालवणारे प्रमुख लोक अशा प्रकारे आशीर्वाद देत नाही, इशारा देत नाही किंवा आदेश देत नाहीत, तोपर्यंत असा पास दिला जाऊ शकत नाही. आणि आता ज्या गतीनं त्यांना क्लीन चिट देण्यात आली आणि त्याच जागेवर पुनर्नियुक्त करण्यात आलं, यातनं हे स्पष्ट झालेलं आहे की या ठिकाणी सरकारमधल्या किंवा सरकार चालवणाऱ्यांच्या इशाऱ्यावरच वाधवान बंधूंना अशा प्रकारचा पास देण्यात आला होता. माझा सवाल आहे, हे आघाडीचं सरकार आहे की वाधवान सरकार आहे? आणि म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे की या संपूर्ण घटनेची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून केली गेली पाहिजे. दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. विवेक, सीबीआय चौकशीची मागणी करत जे सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेले आहेत त्यांचा रोख नेमका कुणाकडे? वाधवान कुटुंबियांना जो पास देण्यात आला होता त्याचा वाद निर्माण झाला होता आणि त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. कारण गृह सचिव अमिताभ गुप्ता यांना पुन्हा त्याच जागी नियुक्ती देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी असा आरोप केलाय की सरकार चालवणारे जे कोणी आहेत त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय असा पास मिळू शकत नाही. ज्यावेळेस हे सगळं प्रकरण समोर आलं होतं त्यावेळेस देखील देवेंद्र फडणवीस यांनी असाच आरोप केलेला होता आणि त्यांनी आता मागणी केलेली आहे की या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयच्या मार्फत चौकशी केली गेली पाहिजे की नेमकं पास देण्याच्या सूचना कोणी केल्या होत्या. त्यामुळे यामागे खरा कोणाचा हात आहे ते समोर येईल असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. नक्कीच, धन्यवाद विवेक, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा राज्यातलं हे वाधवान प्रकरण जे लॉकडाऊनच्या दरम्यान प्रचंड गाजलं, सरकार आणि विशेषतः गृह मंत्रालय या सगळ्यामुळे वादाच्या केंद्रस्थानी आलेलं होतं. हा पास लॉकडाऊनच्या काळात त्यांना नेमका कोणी दिला आणि का दिला असा सवाल सुरुवातीला निर्माण झाला. त्यानंतर अमिताभ गुप्ता यांनी तो पास दिल्याचं समोर आलं. त्यांच्यावर कारवाई करू असं सरकारनं सांगितलं. चौकशी समिती नेमली आणि चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना म्हणजे अमिताभ गुप्ता यांना त्यांच्याच जागेवर पुन्हा नियुक्त करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे सगळं प्रकरण आता विरोधी पक्षांनी लावून धरलेलं आहे. या सगळ्याच्या मागे नेमकं कोण आहे याचा तपास घेणं गरजेचं आहे. का त्यांची नियुक्ती पुन्हा त्या जागेवर येते असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. पुणे जिल्ह्यातून आतापर्यंत 80,000 मजुरांचं स्थलांतर झाल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. 39 स्पेशल ट्रेन्स आणि 2000 बसेसच्या माध्यमातून या मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यात आलंय. पण यापुढचं मजूर स्थलांतर पुणे जिल्ह्यातील उद्योगांना परवडणारं नाही, कारण भविष्यात मजुरांची मोठी कमतरता निर्माण होऊ शकते अशी भीती आता निर्माण झाली आहे. याबद्दल अधिक माहिती दिली आहे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी. आम्ही प्रशासनातर्फे मजुरांच्या सगळे प्रश्नांच्या बाबतीत खूप संवेदनशीलरित्याने काम करतो. आजचा दिवस जे आपण जर रिपोर्ट द्यायचा झाला 18 मे अखेर आम्ही 30 ट्रेनद्वारे मजुरांना त्यांच्या घरी सोडलो. त्याच्यामध्ये जवळपास आपल्या इथे 35,000 लेबर होते, त्यांना आपण घरी पाठवलेलं आहे. त्यांना जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, तसेच जातेवेळी कुठलाही अडचण त्यांना येऊ नये सगळे मेडिकल तपासणी करून सोशल डिस्टन्सिंगच्या नॉर्म्स कसं आपण चांगल्या पद्धतीने पाडू शकतो असं प्रशिक्षण देऊन
खूप सुरळीत आणि चांगल्या पद्धतीने सगळे मजूर त्यांच्या घरी गेलेले आहेत. कोरोनाचं हे सगळं संकट असतानाच आणखी एक संकट आपल्या सगळ्यांवर घुंगावतंय, ते म्हणजे चक्रीवादळाचं. ओडिशामध्ये अम्फन चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. समुद्र किनारे असलेले 12 किनारे आणि 12 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय. चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी कोस्ट गार्डकडून उपाययोजना केल्या जात आहेत. ओडिशात एनडीआरएफच्या 17 टीम सुद्धा तैनात करण्यात आल्यात. डिझास्टर मॅनेजमेंटला 24 तास अलर्ट राहण्यासाठी सांगण्यात आलंय. एनडीआरएफ का जो टीम है वो हम लोगों के इधर आ चुका है, काम कर रहा है, और प्रशासन जो हम लोगों का है वो स्ट्रांग है बहुत, वो भी अपना काम में लगा हुआ है. इसके वजह से गांव वाला भी आम आदमी भी बहुत डरा हुआ है. कैसे लग रहा है? अभी तो जब तक वो तूफान आ नहीं रहा है तब तक हम लोग बहुत टेंशन में है. इतना अभी तो खेत जो है वो भी बर्बाद हो चुका है पहले के बारिश में, अभी भी तूफान आ रहा है, तो उसके वजह से जो घर कच्चा बाड़ी जो है वो सब गिर जाएगा, यही हम लोगों का सब आशंका है. और सरकार की तरफ से देख रहा है ये सब काम में लगा हुआ है. भुवनेश्वरच्या समुद्र किनारी अम्फन वादळाचं वाळूचं शिल्प साकारण्यात आलंय. नागरिकांनी सुरक्षित आणि सावध राहावं असा संदेश या शिल्पावर देण्यात आलेला आहे. एक साल के बाद, फनी के बाद फिर साइक्लोन आ रहा है. मैं सबको ये अनुरोध करता हूँ कि आप सरकार की तरफ से जो इंस्ट्रक्शन है उसको मानिए और खुद सुरक्षित रहिए और अपनी फैमिली को सुरक्षित रखिए. और जिस तरीके से लास्ट ईयर जो फनी आया था और उसमें पूरी काफ़ी डैमेज हुआ था, और इस बार मैं इस आर्ट के थ्रू मैं सबको फिर एक बार बोलता हूँ कि आप प्रशासन की तरफ से जो भी इंस्ट्रक्शन है उसको आप मानिए और सुरक्षित रहिए. और मैं जगन्नाथ जी को प्रे करता हूँ कि इस बार इस टाइप का कोई इफेक्ट ना हो. पुण्यासारख्या शहरांमध्ये अडकलेल्या राज्यातील मजुरांना गावी परतण्याची सोय सरकारनं तातडीनं करावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. आपण परदेशातून अनेक लोकांना विमानातून आणलं, परराज्यातल्या मजुरांना आपण घेऊन यायला लागलो, आणि मग आपल्याच राज्यातल्या आपल्याच बांधवांना आपण अशी सवतीची वागणूक का देत आहे? काही लोक म्हणत आहेत त्यांना आमच्या जिल्ह्यामध्ये येऊ देऊ नका, पण ग्रामपंचायतच्या निवडणुकीला, जिल्हा परिषदच्या निवडणुकीला, विधानसभेच्या निवडणुकीला ट्रॅव्हलच्या गाड्या भरून आपण त्यांना मुंबई पुण्यामधून आणतो. त्यावेळी मात्र ते लोक आपल्याला आपला जयजयकार करायला लागतात. पण आज मात्र त्यांच्यावरती संकट आले, आपण त्यांना वाऱ्यावर सोडून देतोय. निश्चितपणानं सरकारनं त्यांच्या आरोग्याची तपासणी करावी, गावात आल्यानंतर क्वारंटाईन करून त्यांना गावामध्ये ठेवावं, गावामध्ये आरोग्याची तपासणी करावी. सांगली महापालिका क्षेत्रातली बाजारपेठ आजपासून सुरू झाली आहे. महापालिका प्रशासनानं सशर्त अटींवर दुकानं उघडण्याची परवानगी दिली आहे. एक दिवस आड अशा पद्धतीनं समोरासमोरील दुकानं उघडण्याची आणि रविवारी संपूर्ण बाजारपेठ बंद अशा धर्तीवर आजपासून व्यापारी बाजारपेठेतली दुकानं सुरू झाली आहेत. त्यामुळे सांगली आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. सांगली महापालिका क्षेत्रामध्ये रुग्णसंख्या ही कमी होती. आज ही सांगली महापालिका क्षेत्र सुरक्षित आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. बरेच दिवस झाला आम्ही जिल्हा प्रशासनाच्या मागं लागलेलो आहे, निवेदनं दिलेली आहेत, पाठपुरावा करत होतो की काही वेळाकरता तरी इथले व्यवसाय, इथले व्यापार सुरू करायची मुभा मिळावी. पण जिल्हा प्रशासनावरचा कामाचा ताण आणि सुरक्षिततेची भावना या दृष्टीनं ते परवानगी देत नव्हते. पण 50 दिवस झालं, 45 दिवस झालं व्यापार बंद असल्यामुळं व्यापारी हवालदिल झालेत. त्यामुळं ॲसोसिएशननं आक्रमक भूमिका घेतली होती. त्याला प्रतिसाद देत जिल्हा प्रशासनानं 2च दिवसापूर्वी आमची मीटिंग घेऊन ऑड इव्हन म्हणजे समविषम पद्धतीनं व्यवसाय करायची आजपासून आम्हाला मुभा दिलेली आहे. या कामी माननीय राज्यमंत्री श्री विश्वजित कदम यांनी ॲसोसिएशनची मोठी मदतसुद्धा केलेली आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळं हा विषय साध्य झाला आहे. या माध्यमातून सांगली महापालिका क्षेत्रातील व्यापारी समाजाला व्यापारी एकता ॲसोसिएशनतर्फे माझं आव्हान आहे की इतक्या दिवसानंतर आपल्याला ही मुभा मिळालेली आहे. सर्व कायद्यांचं, नियमांचं काटेकोर पालन करून आपली दुकानं उघडावीत.
उतावीळपणा कोणताही करू नये। एक गोष्टीचं आपण भान ठेवावं की बाजारपेठेत जर एखादा रुग्ण निघाला तर बाजारपेठेचा 1 किलोमीटरचा एरिया हा कंटोनमेंट झोन म्हणून जाहीर होतो। रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी कुंभारवाडा इथल्या साहिल तलदेवकर या 20 वर्षीय तरुणाला चक्क छोट्या रिक्षा टेम्पोत क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे। हा रिक्षा टेम्पो त्याच्यासाठी होम बनलाय। बाहेरून येणाऱ्या लोकांना होम क्वारंटाईन करण्याचे आदेश देण्यात आलेत। असं असलं तरी कोरोनाच्या नावाखाली अनेकांना चांगलाच मनस्ताप होतोय। कोरोनाच्या भीतीने माणसांमधील माणूस पण हरवत बसलोय की काय अशी शंका सुद्धा हे दृश्य पाहून आपल्याला येऊ शकते। दादा तू कुठून आलास? मी खेडमधून आलोय। हां, काय करतोस खेडमध्ये? मी खेडमध्ये कामाला आहे गरडा कंपनीमध्ये। हां, मी इकडे गावाला आलोय माझ्या। हां, तर गावात घेत नाहीये, म्हणजे त्यांचा ठराव झालेला की बाहेरचं कोणा आलं तर घ्यायचं नाही, हे मला माहिती नव्हतं। पण नंतरला त्यांची मीटिंग झाल्याच्या नंतर भाऊ बोलला की ते म्हणजे इथं नाही राहायचं आता, असे म्हणजे गावकऱ्यांचं हे झालंय, तर तू आता म्हणजे दुसरीकडे शिफ्ट हो, त्यामुळे मी गाडीमध्ये आहे आता। अत्यंत दुर्दैवी आहे। कर्नाटकमधून एक महत्त्वाची बातमी येते। कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना बंदी घालण्यात आलेली आहे। प्रवाशांना कर्नाटकात प्रवास बंदी घालण्यात आली आहे। महाराष्ट्रात मात्र इतर राज्यातील मजुरांना थेट प्रवेश दिला जातोय। महाराष्ट्र आपली मोठ्या भावाची भूमिका निभावतोय। अशा वेळी कर्नाटक सरकारनं मात्र टोकाची भूमिका घेतलेली दिसते। त्यांनी प्रवेश बंद असं सांगण्यात आलेलं आहे। सतेज पाटील आता आपल्या सोबत आहेत। पाटील साहेब, स्वागत आहे तुमचं। काय तुमची प्रतिक्रिया आहे कर्नाटक सरकारच्या या निर्णयावर आणि नेमका हा निर्णय काय? केंद्र शासनाने इंटर स्टेट मुवमेंटला परवानगी ऑफिशियली दिलेली आहे। मग मला नाही वाटत की केंद्र शासनाच्या नियमाला हे स्टेट गव्हर्नमेंट बायपास करू शकेल आणि कर्नाटकमध्ये जाणारा वर्ग हा तिथलाच मूळ रहिवासी परत त्यांच्या तिथं जाणार आहे। तेव्हा मला वाटते अशी टोकाची भूमिका घेणं अभिप्रेत नाही। कदाचित ते आज किंवा उद्या ती भूमिका बदलतील, कारण की प्रेशर त्यांच्याच राज्यातल्या लोकांचं प्रेशर त्यांच्यावर येईल, कारण की ते आज तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात इकडच्या लोकांना घेणार नाही म्हणतात। कोणाला घेणार नाही म्हणतात? कर्नाटकमधले आहेत त्यांना घेणार नाही म्हणतात। त्यामुळे मला नाही वाटत तो निर्णय फार काळ टिकेल। उद्यापर्यंत त्यांना तो निर्णय परत फिरवावा लागेल। पण या निर्णयामध्ये पास ज्यांच्याकडे आहेत त्यांनाही नाकारला जाणार प्रवेश? नाही, ते आता त्यांनी काय निर्णय घेतलाय मला विस्तृतपणे माहित नाही, परंतु जी जनरल माहिती तुमच्याकडे मिळाली त्याच्यावर मी ही प्रतिक्रिया देतोय। ओके, धन्यवाद सतेजी तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तेव्हा आपण बघतोय की देशभरामध्ये जी परिस्थिती आहे त्यात अनेक राज्यांमधून स्थलांतर होतंय मोठ्या प्रमाणात, पण काही राज्य मात्र आपल्याच नागरिकांना स्वीकारायला तयार नाही आहेत। कोरोना पसरेल ही भीती सगळ्यांना आहे, पण इतक्या मोठ्या प्रमाणात हे मजूर आता आपापल्या राज्यात निघालेले आहेत की त्यांना घेतल्या वाचून अनेक राज्यांकडे पर्याय उरलेला नाहीये। आणि आता कर्नाटक सरकारची पुढची भूमिका काय असेल हे पाहणंही महत्त्वाचं असेल। आजपर्यंत कोरोनापासून संरक्षित असलेल्या लातूर शहरात देखील आता कोरोनाचा शिरकाव झालाय। लातूर शहरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं लातूर शहरात देखील आता चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। मात्र तरीही लोक बिनधास्तपणे रस्त्यावर फिरताना दिसतायत, बाजारात गर्दी करताना दिसतायत। लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासात नव्यानं 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही वाढलेली आहे आणि विशेष म्हणजे लातूर शहरामध्ये आजपर्यंत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नव्हता। मात्र काल लातूर शहरात देखील कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे लातूर शहरात देखील आता चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। मात्र लातूरची बाजारपेठ पाहता लातूरच्या लोकांमध्ये आजही कोरोनाबाबतची जनजागृती करण्याची गरज असल्याचं चित्र आपण पाहू शकतो। ही लातूर शहराची बाजारपेठ आहे, गंजगोलाईचा हा परिसर आहे आणि आजही लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येत आहेत, मोठ्या प्रमाणात दुकानांवरती गर्दी करत आहेत। सोशल डिस्टन्सिंग असो किंवा कोरोनाबाबतची काळजी घेणं असो किंवा चेहऱ्यावरती मास्क लावणं असो, या कोणत्याही बाबीचा विचार सध्या लोक करताना दिसत नाहीत। मात्र असं पाहायला गेलं तर आजपर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर तालुक्यामध्ये तब्बल 2 रुग्णांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे आणि या पार्श्वभूमीवर लोकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं असताना देखील लातूर शहरामध्ये लोक मात्र काळजी घेताना दिसत नाहीत। प्रशासन वेळोवेळी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र लोक अजूनही कोरोनाच्या बाबतीत गंभीर नसल्यामुळं
कोरोनाचं संकट लातूर शहरावरही ओढवतं की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर. तेव्हा काळजी घेऊन आपण हे संकट थोपवू शकतो, त्यामुळे सगळ्यांनी नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय की कोरोनाचा संसर्ग सध्या प्रचंड वाढलेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. दरम्यान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मजुरांचे मृतदेह चक्क एका ट्रकमध्ये टाकून नेण्यात आले. धक्कादायक म्हणजे जखमी मजुरांना सुद्धा याच ट्रकमधून जबरदस्तीने पाठवण्यात आल्याचा प्रकार सुद्धा समोर आलेला आहे. उत्तर प्रदेशच्या या संतापजनक अमानवीय व्यवहारावर झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत संताप व्यक्त केलेला आहे. मृत कामगारांसाठी रुग्णवाहिका देखील लावण्याची व्यवस्था केली जाऊ शकली नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. अत्यंत दुर्दैवी, संतापजनक आणि अमानवीय अशी ही गोष्ट म्हणावी लागेल. ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे अशा लोकांसाठी थेट गाड्यांमध्ये टाकून त्यांना पाठवून देण्यात आलेला आहे आणि खुद्द आता मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दल आता आवाज उठवलेला आहे. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, नेमका हा प्रकार काय आहे? हे मजूर कशामुळे मृत्युमुखी पडले होते आणि त्यांना अशा प्रकारे का पाठवलं गेलं? ज्या पद्धतीनं माहिती मिळालं, ओरई जे उत्तर प्रदेशात एक मोठं शहर आहे, या शहरामध्ये एक अपघात झाला होता. त्या अपघातामध्ये ट्रॅक्टर आणि DCM जो ट्रक आहे दोघांमध्ये धडक झाली होती. त्यामध्ये 28 लोक एक घटनास्थळी दगावले होते. त्यापैकी काही लोकांचे मृतदेह आहे ते झारखंड आणि बिहार या 2 राज्यात होते. हे जे त्यांचे मृत्यू झाले ते स्थलांतरित मजूर होते आणि ते आपल्या गावाकडे जात होते. या अपघातानंतर त्यांची जी बॉडी आहे, त्यांचे जे मृतदेह आहे आणि जखमी जे व्यक्ती आहे, ह्या सगळ्या लोकांना एकाच ट्रकमध्ये टाकून त्यांच्या गावाकडे पाठवण्यात आलं. मानवीय दृष्टिकोनातून आणि असं म्हणता येईल की अतिशय धक्कादायक आणि एक प्रकारे माणुसकीचा अपमान करणारी ही घटना आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांनी आता सावरासावर करण्याचा प्रयत्न केलाय. आता उत्तर प्रदेश अधिकारी म्हणतात की आम्ही या सगळ्या प्रकाराची चौकशी करू. झारखंडचे मुख्यमंत्री यांनी जेव्हा हा मुद्दा उपस्थित केला त्यानंतर कुठेतरी हे चित्र उजेडात आलेलं आहे. जे छायाचित्र पुढे आलेले आहे त्याचे ट्विट देखील झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. तिला त्यामध्ये अतिशय दुर्दैवी आणि अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी घटना ही उत्तर प्रदेश अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत झाली आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध देखील झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा अत्यंत संतापजनक असा हा प्रकार समोर आला. कोरोना व्हायरस संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लोणावळा नगर परिषदेतील शहरातील सर्व उद्यानं तसंच पर्यटन स्थळं मागील 2 महिन्यांपासून बंद आहेत. परंतु शहरातील व्यावसायिकांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. त्यात पर्यटकांनी पर्यटक नगरीला पाठ दाखवल्यानं छोट्या व्यावसायिकांच्या घरात चूल पेटणं सुद्धा मुश्किल झालंय. पर्यटकांची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या लोणावळा आणि खंडाळा या शहरामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर काय परिस्थिती आहे आपण आज पाहणार आहोत. मी लोणावळ्यातील प्रसिद्ध अशा राजमाची उद्यानासमोर आहे. या ठिकाणी दरवर्षी जे आहे ते मोठ्या प्रमाणात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. परंतु कोरोनाचा प्रसार इतरत्र शहरामध्ये होऊ नये यासाठी प्रशासनाकडून जे आहे ते खबरदारीचा उपाय म्हणून लोणावळा शहरातली जी सर्व उद्याने आहेत तसेच पर्यटन स्थळं आहेत ती बंद करण्यात आलेली आहे. पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. कुठल्याही पर्यटकाला या ठिकाणी जे आहे ती एंट्री दिली जात नाही आहे. याच कारणाने या ठिकाणावर जे आहे ते एकही पर्यटक नाही आहे आणि पर्यटकांवर अवलंबून असलेले या ठिकाणी जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांचीही दुकाने जी आहेत ती पूर्णपणे बंद आहेत. एरवी पर्यटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात आणि त्यांचा जो आर्थिक व्यवहार चालतो त्या व्यवहारावर या ठिकाणचे छोटे व्यावसायिक आहे त्यांचीही चूल पेटते. परंतु मागील 2 महिन्यापासून या ठिकाणी पूर्णपणे शुकशुकाट आहे. त्याच कारणाने छोटे व्यावसायिकांवर सध्या उपासमारीची वेळ आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच लोणावळा तसेच खंडाळा या शहरामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही ही सुखद बाब म्हणावी लागेल. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून लोणावळा प्रशासनाकडून जे आहे
ते पर्यटन स्थळ पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे. लोणावळा शहराचं जे अर्थचक्र आहे ते पर्यटकांच्या देवाणघेवाण आर्थिक देवाणघेवाणीवर चालतं, परंतु सध्या अर्थव्यवस्था लोणावळा शहराची पर्यटक नसल्यामुळे पूर्णपणे कोलमडलेली आहे. एकूणच कोरोनाचा प्रादुर्भाव कधी कमी होईल आणि या अर्थव्यवस्थेचं चक्र कधी एकदा पुन्हा वेगाने फिरेल याचीच आता वाट सर्व व्यावसायिक पाहू लागले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट राज न्यूज 18 लोकमतसाठी अनिश शेख, लोणावळा. यानंतरची बातमी जळगावमधून आहे. जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ही आता 279 वर जाऊन पोहोचली आहे. भुसावळचा आकडा 55 झालाय. तसंच लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपल्यानंतर चौथा टप्पा सुरू झाल्यावर सुद्धा लोकांनी रस्त्यावर तुंबळ गर्दी केलेली पाहायला मिळते. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी. जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या ही 279 वरती गेलेली आहे आणि भुसावळ शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या ही 55 वर गेलेली आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा हे संपलेला आहे आणि चौथा टप्पा हे सुरू झालेला आहे. तरी देखील भुसावळकर सरसपणे हे बाहेर फिरताना दिसत आहे. शासनाचे कोणतेही पालन इथे होताना दिसत नाही आहे. पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग यांना वारंवार सूचना देत आहे, घरीच राहा आणि सुरक्षित राहा. तरी देखील नागरिक कोणते ना कोणते कारणावास हे बाहेर फिरताना दिसत आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चौथा लॉकडाऊन सुरू झाला असून भिवंडीत 59 रुग्णांची संख्या झाली आहे. शहरात 4 तर ग्रामीण भागात 2. दिवसात 16 रुग्ण आढळल्यानं तालुक्यातील बहुसंख्य गावात बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद करण्यात आलाय. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. भिवंडी शहरामध्ये 59 रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामध्ये भिवंडीत 4 तर गेल्या 2 दिवसामध्ये भिवंडी ग्रामीणमध्ये तब्बल 16 रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामध्ये पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश. भिवंडी तालुक्यातील बहुसंख्य गावामध्ये गावकऱ्यांनी बाहेरील व्यक्तीस प्रवेश बंद केलेला आहे आणि मात्र भिवंडी शहरातील 3 बत्ती मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे या 3 बत्ती या परिसरामध्ये विडी आणि तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्याने कोरोनाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करणं हे गरजेचं आहे. रवी शिंदे, न्यूज 18 भिवंडी. महाराष्ट्रातल्या देशभरातल्या या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.